घोडणकप्पीला अखेर रस्ता मिळणार. मुंबई तकच्या बातमीनंतर प्रशासनाची मोठी घोषणा. 57.46 लाखांची प्रशासकीय मान्यता. 600 मीटरच्या रस्त्याचा विकास. रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार. घोडणकप्पी गावातील रस्त्याचा प्रश्न मुंबई तकने समोर आणला. रस्ता नसल्यानं गर्भवती महिलेचा जीव गेला. तरीही प्रशासनाकडून रस्त्याचं काम सुरू झालं नव्हतं. अखेर या बातमीनंतर प्रशासनानं घोडणकप्पीच्या रस्त्यासाठी ठोस पाऊल उचललंय. कोलमगुडा ते घोडणकप्पी या सुमारे 600 मीटरच्या रस्त्यासाठी तब्बल 57.46 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यापैकी 12.76 लाख रुपये हे माती कामासाठी असणार आहेत, तर 44.70 लाख रुपये हे सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यासाठी मंजूर करण्यात आलेत. 15 ऑगस्टला प्राथमिक कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, तर 19 ऑगस्टला उर्वरित कामासाठी 44.70 लाख रुपयांना प्रशासकीय मान्यता मिळाली. हा रस्ता वनविभागाच्या अखत्यारीतील क्षेत्रातून जात असल्यानं वनविषयक परवानगी मिळणं अजून बाकी आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर नियमानुसार प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. डोंगराळ भाग आणि पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाहणारं पाणी लक्षात घेता प्रशासनानं डांबरी रस्त्याऐवजी सिमेंट कॉन्क्रीटचा टिकाऊ रस्ता करण्याचं नियोजन केलंय. म्हणजेच ज्या रस्त्यासाठी घोडणकप्पीच्या ग्रामस्थांना स्वतः श्रमदान करावं लागलं, त्या रस्त्याच्या कामासाठी आता प्रशासनाकडून 57.46 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.